नमस्कार. तर मी आहे उज्ज्वल, आपल्या सर्व गोड मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज नागपंचमी होती आणि सोमवारचा पण उपवास होता. नागपंचमीच्या सणाला ना आमच्याकडे हे ज्वारी जे म्हणतात ना, तर ज्वारीपासून लाह्या करतात आणि त्याचा नैवेद्य नागोबाला दाखवतात. तर अशा आहे आमच्याकडे, प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. आणि हे ना शिव नामावली जे आहे ते 108 नावांचं मी आज पठण करणार आहे आणि प्रार्थना पण करणार आहे. तसं सोमवारचं पण माझं नाही का उपवास आहे. तर उपवासाची खिचडी मी कशी करणार ते दाखवते तुम्हाला. आता श्रावण चालू होतोय, प्रत्येकाचे कंटिन्यू उपवास असतात. माझा फक्त सोमवार आणि गुरुवारचा उपवास असतो. तरी पण मी खिचडी थोडीशी म्हणजे करतच नाही. तर मग खिचडीच्या ऐवजी काय करायचं ते आज तुम्हाला दाखवणार आहे. तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा. तर आहे ना मी काय केलंय बघा का, शेंगदाण्याचा कूट आहे ना, शेंगदाणे भाजलेले आहेत आणि मिरच्या घेतल्या. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरच्या घेऊ शकता. त्याचा मी कूट असं मिक्सरला लावून घेतलेलं आहे आणि बटाटे शिजवलेले आहेत. तर छान असे बटाटे शिजवून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये जो कूट आहे तो आपल्याला टाकायचा आहे. थोडीशी दही टाकायची. तुम्ही तुमच्या आवडीनुसार दही टाकू शकता, कमी जास्त, किंवा काही काहींना थोडंसं पातळ असं लागतं, तर मी थोडंसं घट्टच केलं आणि त्याच्यामध्ये थोडेसे नाही का माझ्याकडे डाळिंब होते, मग मी ते डाळिंब पण टाकले आणि मीठ थोडंसं त्याच्यामध्ये टाकलेले. तरी ना असं मस्त झटपट होणारी, मस्त चटपटीत अशी माझ्याकडे ना बटाटा रबडी अशी झालेली आणि एक नंबर लागते. आणि आता संध्याकाळची तयारी चालू आहे. आता मला ना पातोळ्या ज्या म्हणतो ना आपण ते करायच्यात. आणि ते खरं सांगू का, हे असं सगळं करताना मला लहानपणीची खूप आठवण येते. लहानपणी माझी आई काय करायची, सकाळी लवकर उठवायची, सकाळी लवकर उठून रांगोळी दारात काढायला लावायची आणि मग तिचं काय आपलं सगळं असायचं, देवाची पूजा वगैरे करायचं, हे लाह्या वगैरे भाजायचे, पातोळ्या करायच्या, सगळं काय अशी म्हणजे नाही का, त्या लहानपणीचे दिवसच वेगळे आणि खरंच खूप मजा यायची पहिला. म्हणजे असं सणवार वाटायचे. आता काही कळत नाही मुलांना, म्हणजे आता आपणच शिकवलं पाहिजे, आपणच आपल्या प्रथा, रूढी जे आपण काय आहे ते मुलांना सगळं दाखवून दिलं पाहिजे. आणि आता काय होतं, आपण त्या याच्यामध्ये असायचो, आपल्याला उत्सुकता असायची की आई काय करते, किंवा आपल्याला पण त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असायचा. पण आताच्या मुलांना तो इंटरेस्ट फार कमी आहे. तरी ना आम्ही पूर्वी अशा सणाला आहे ना मेहंदी वगैरे काढायचो. रात्री 12-12 वाजेपर्यंत जागायचो आणि हाताला मेहंदी लावायचो. आई पण माझी मस्त मेहंदी वगैरे काढून असे आमच्या पण हातावरती मेहंदी काढून दुसऱ्या दिवशी कुणाची रंगडी आहे ना याच्यावरती चुरस असायची. तर खूप मजा यायची. तर पूर्वी ना आम्हाला नागोबाचं अशी गोष्ट सांगितली जायची की नाही का, एक शेतकरी होता आणि शेतकरी गेला होता आणि त्याने नांगर वगैरे शेतामध्ये नांगरायचं काम केलं आणि त्याच्यामध्ये नाही का छोटी नागाची पिल्लं होती, त्यांना इजा पोहोचली आणि मग त्याच्यानंतर नागिनीला खूप राग आला आणि मग असं भरपूर काय काय. आणि मग त्याच्यानंतर त्याच्या मुलीनं दयावया करून, पाया वगैरे पडून, खूप प्रार्थना करून आमच्याकडनं चूक झाली, आमच्याकडनं असं होणार नाही. आणि मग त्याच्यानंतर नागोबाला आणि नागिनीला पण खूप म्हणजे नाही का चांगले आशीर्वाद त्यांना दिले. तेव्हापासून अशी परंपरा आहे की या दिवसामध्ये शेतामध्ये बघा लोक जात नाहीत आणि आपल्या जेवढे पण नैसर्गिक जेवढे पण आहे त्याच्यामधनं ह्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात की बाबा खरंच निसर्गामध्ये पण बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की त्या आपल्याला शिकल्या पाहिजेत. आणि त्याच्यामुळं निसर्गाचं, पर्यावरणाचं पण रक्षण होतं. या सगळ्या आपल्या सणसुद्धामुळे आपल्याला त्या सगळ्या बऱ्यापैकी कळतात. तर आज आहे ना मला नागोबाच्या झालं सगळे तुम्हाला कथा वगैरे मी सांगितली आणि आज करायच्या होत्या पातोळ्या. आणि मी खरं सांगू का, माझ्याकडं हळदीची पानं नाही आहेत. हळदीच्या पानामध्ये केलेले चांगलं असतं, पण माझ्याकडं नव्हतं. आणि कुकरच्या भांड्यामध्ये आपलं ह्याच्यामध्ये इडलीच्या भांड्यामध्ये इतकी छान जे होते ना, म्हणजे 1 2 3 असं प्रत्येकाच्यामध्ये टाकण्याची गरज नाही, पटकन आपलं सगळं होऊन जातं. आणि आज नैवेद्य वगैरे देवाला दाखवला. तर चला, आजचा व्लॉग एवढाच होता. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट वगैरे करा. बाय.